अपडेटमध्ये आपले स्वागत। वीस 8/2025 सब ज्युनियर ओशू स्पर्धा छत्रपती संभाजीनगरला होती आणि या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माननीय आमदार सुहास पिंपळगाव शिरसाट आले होते आणि गटनेते नासिर सिद्दीकी आणि अनेक असे नगरसेवक या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झाले आणि या स्पर्धेमध्ये 200 शहरी भागातल्या मुलांनी सहभाग नोंदवला। त्याच्यात मुलं आणि मुली आणि तुम्ही पाहू शकता ते उत्सव आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा आतापर्यंत पार पडली आणि पुढेही पार पडणार आहे याची मला खात्री आहे। आणि सर्व माझे कोचेस आणि पंच यांनी फार चोख अशी कामगिरी केली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो। आमचे 2 मित्र परभणीहून आलेले आहे जे महाराष्ट्र संघटनेने तिकडून इकडे पाठवलेले आहे। गणेश कुटे सरांच्या आदेशावरून हे परभणीहून 2 निरीक्षक आलेले आहे आणि त्यांच्या निगराणीमध्ये हे उशिशी मॅचेस पार पडत आहे। आज विद्यार्थ्यांनी आपले सहभाग नोंदवला आणि काय कार्यक्रम देण्यात येणार आहे? या स्पर्धेमध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्याला जे मेडल मध्ये येतील त्यांना मोमेंटो आणि सर्टिफिकेट आणि प्राइज देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांची निवड कशी करण्यात येईल? विद्यार्थ्यांची निवड वेट वाईज असते, याच्यामध्ये वय आणि वेट, त्या वेट मध्ये जे विनर होणार फर्स्ट सेकंड त्याला प्राइज देण्यात येणार आहे। आणि यामधून जे निवड होणारे मुलांची जे गोल्ड मेडल मारणार आहे त्यांची पुढे आळंदीला होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी त्यांची निवड होणार आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या खेळांमध्ये पण सहभाग घ्यावा याबद्दल आपण काय सांगणार? खेळ कोणताही असो, मी या खेळाबद्दलच बोलत नाही, सर्व खेळाबद्दल बोलतो। मुलांनी खेळाकडे जावं, त्यामुळे त्यांची शरीरदृष्टी चांगली असते, शरीर रचना चांगली असते आणि आता गव्हर्नमेंटने एवढे मोठे मोठे स्कीम काढलेले आहे। या खेळामध्ये त्यांना जर मेडल लागला तर ते 5% आरक्षण मध्ये येतात। आरक्षणासाठी किती आपल्याकडे हे चालू आहे आपल्याला माहित आहे आणि स्पोर्ट असा एक खेळ आहे तिथे कोणताही भेद नसतो आणि या खेळामुळे त्यांना 5% आरक्षण मिळतो। ऑल इंडिया महाराष्ट्र विश्व असोसिएशनच्या माध्यमातून अजून कोणते कोणते खेळ घेण्यात येतात? यामध्ये उशू आणि ऑल इंडिया महाराष्ट्र उशू संघटनेकडून उशू खेळण्यात येते। शालेय गेम आहे, ऑलिम्पिक गेम आहे, त्यामुळे खेळाला मान्यता आहे आणि आरक्षण मध्ये आहे। 200 मैं बोला हूँ पहले 200 बच्चों ने इसमें भाग लिया है, उसमें से जो भी निवड हो गया उसके आगे स्पर्धा होगी आनंदी को स्टेट, और जो विनर हो गए उन लोगों को ट्रॉफी और मेडल दिया जाएगी। अंडर 14 और अंडर 17 मतलब 14-17 के अंदर के ही बच्चे इसमें खेल पाए। अभी बहुत सारे क्लब जो है ये ट्रेनिंग सेंटर चला रहे हैं बच्चे, उनके सबके नंबर ये पालक के पास है। ये जो बच्चे आए हुए हैं ये सब ट्रेनिंग सेंटर से ही आए हुए हैं और अगर किसी को इसके लिए और संपर्क साधना है तो सैयद सद्दाम जो इस संगठना के सचिव है उनसे संपर्क करें, उनका नंबर ये पद दिया हुआ है। आज या पहिली छत्रपती संभाजीनगर शहर अजिंक्यपद उशू स्पर्धामध्ये मी सर्व संभाजीनगर महानगरपालिका हद्दील विद्यार्थ्यांचे, कोचेसचे, अकॅडमीचे सर्वांचे मी वेलकम करतो। आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे ते सर्व विद्यार्थी महानगरपालिका हद्दील आपल्या शहरामध्ये जे फक्त शहर मर्यादित ही स्पर्धा होत आहे। या स्पर्धेत वयोगट 7 ते 17 वर्ष म्हणजे सब ज्युनियर, ज्युनियर हे 2 वयोगट मुलं मुली ही अशी स्पर्धा पार पडत आहे। या स्पर्धेमध्ये 2 प्रकारचे इव्हेंट होतात, पहिली म्हणजे फाईट आणि दुसरं म्हणजे हा इव्हेंटचा प्रकार असतो। ओशू हा ऑल इंडिया मान्यतेने हा राज्य संघटना मान्यता भेटलेला आहे, तो मान्यता गेम आहे आणि आपल्याला ऑल महाराष्ट्र ओशू असोसिएशन या संघटनेकडून शहराची मान्यता भेटलेली आहे।
आणि त्यांच्या आपण मार्गदर्शनाखाली आपण हा स्पर्धा पार पडत आहे. ही पहिल्यांदा आपल्या शहरामध्ये पहिली शहर स्पर्धा होत आहे. त्याच्या अगोदर जिल्हास्तरीय झाले, पण आता ग्रामीण व शहर ही वेगवेगळी स्पर्धा होणार आहे. तर ही पहिली स्पर्धा आहे आपली अजिंक्यपद स्पर्धा सब ज्युनियर ज्युनियरची. याच्यामध्ये 200हून अधिक विद्यार्थी पार्टिसिपेट केलेले आहे. त्याच्यामध्ये मुलं कोचेस हे सगळे जे विनर होणार याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड यांना गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ हे मेडल देण्यात येणार, टीम ट्रॉफी देण्यात येणार, सर्टिफिकेट देण्यात येणार. याच्यामध्ये जे गोल्ड सब ज्युनियरमध्ये जे गोल्ड आणि सिल्वर मेडल आहे यांचं जे सिलेक्शन आहे हे राज्यस्तरीय जे 4, 5, 6, 7 सप्टेंबर रोजी आळंदी पुणे येथे होणार आहे उषू अजिंक्य स्पर्धा. यात त्यांची निवड होणार. आणि ज्युनियरमधून फक्त गोल्ड मेडल जे गोल्ड मेडल आहे त्यांची पण निवड राज्यस्तरीय होणार. तर आपली जी होती ती आता ह्या स्पर्धा तर समाप्त होणार आहे. संध्याकाळी आपली 4 वाजता क्लोजिंग सेरेमनी आहे. ठीक आहे. आणि जर पुढं आता आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे माझे सुवर्ण संधी आली आहे का ग्रामीणची टीम वेगळी जाणार आणि शहराची टीम वेगळी जाणार. कारण पहिलं असं होतं की बाबा जिल्ह्यातून फक्त एकच विद्यार्थी जायचं. आता महानगरपालिका आणि ग्रामीण दोनाकडून मुलं जाणार आहे. तरी शहरातील विद्यार्थ्यांना महानगरपालिका विद्यार्थी हद्दीमध्ये विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्यांना मी आवाहन करतो का त्यांनी आपले जे कोचेस आहात म्हणजे इथं चॅम्पियन अकॅडमी म्हणून चालती, सय्यद जुबेर म्हणून, ZS वॉरियर्स अकॅडमी आहे सय्यद जहूर, डायनॅमिक उशू मास्टर अकॅडमी आहे सय्यद अबुल आला, आणि आमचे जे रेसलिंगची जी अकॅडमी आहे हर्सुल्ला, आमचे जे अध्यक्ष आहे मुख्तार पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनावरती चालतील. तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या संपर्क साधावा. हर्सुल आहे, आयकॉन आपली जे रशीदपूर आहे तिकडे चालते, नारायवामध्ये अकॅडमी आहे, रेल्वे स्टेशनला अकॅडमी आहे आणि ग्रामीण भागामध्ये पण अकॅडमी आहे. तर आपण ग्रामीण संपर्क साधू शकतो. तर आपण गुगलवर टाकला उषू अकॅडमी तर ते गुगलवर पण येतो. आणि नंबर मी तुम्हाला सांगतो 8668 52 41 20 हा नंबर तुम्ही साधू शकता. माझं नाव सय्यद सद्दाम, छत्रपती संभाजीनगर शहर संघटनेचे सचिव आणि अध्यक्ष मुख्तार पटेल साहेब, उपाध्यक्ष सय्यद जहूर अली, सहसचिव सय्यद जुबेर आणि आमच्यासोबत जे राज्य संघटनेचे मार्गदर्शक म्हणून आम्हाला पाठवले आहे परभणीचे सचिव गणेश कोटे सर, बीडचे सचिव सपाटे सर, त्यांच्यासोबत मोहसिन सर, परभणीचे सोमनाथ सर, आमचे उपाध्यक्ष जहूर आणि सहसचिव सय्यद जुबेर आणि अख्खी आमची जी रेफरीची पॅनल आहे अकॅडमी हे सगळं सोबत जोडलेलं आहे.